मदरहूड किट हे आम्ही मॉडर्न नाव दिलेलं आहे. हो. तर तुला माहिती असेल ह्यालाच बाळंतविडा म्हणत होते. तर ह्याच बाळंतविडा आम्ही आता मॉडर्न स्वरूपात आणलेला आहे. बरं. त्याच्यामध्ये बाळासाठी लागणाऱ्या गोष्टी, आईसाठी लागणाऱ्या गोष्टी आणि दोघांसाठी लागणाऱ्या गोष्टी, अगदी पारंपरिक गोष्टी सुद्धा आम्ही ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह केलेल्या. त्यालाच आम्ही मॉडर्न नाव दिले की मदरहूड, म्हणजे एक आई होण्याचा प्रवास. आणि ह्याला लागणार एक किट की जे तुम्हाला इसेन्शियल आहे. मदरहूड किट ही संकल्पना कशी सुचली? खरं सांगायचं तर हा स्वानुभवातून आलेलं शहाणपण आहे. की झालं असं की जेव्हा आम्ही सेकंड चान्स घेतला तेव्हा माझ्या मदतीला कोणी नव्हतं. आणि आपण जेव्हा एक सेकंड चान्स घेतो तेव्हा एक समोरच्याचं हे काय असतं, आपल्याला गृहीत धरलेलं असतं की आता हिला माहिती आहे, हिचं पहिलं बाळंतपण झालेलं आहे, हिला माहिती आहे काय काय लागणार आहे, काय काय आणायचं आहे. सो त्याच्यातून काय व्हायचं, नवरा कामाला जायचा, मोठी मुलगी शाळेत जायची आणि मग माझ्याकडे वेळ असायचा. आणि मग आता येणाऱ्या वेळासाठी मी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली की जुने कपडे मिळतात का तुमच्याकडे किंवा कोणाच्या माहितीत आहे का. तर तसं काही त्यावेळेला मला उपलब्ध झालं नाही साहित्य. सो मग मी वन फाईन डे असं ठरवलं की नाही, आता बाळ आता येणारच आहे तर आपल्याला तयारीसाठी काहीतरी पावलं उचलावीच लागतील. सो मीच बाहेर जायचे, मी रोज थोडं दुकानात फिरायचे, थोडं सामान रोज मी आणि घरी आणून ठेवायचे. कितवा महिना होता तेव्हा? साधारण 7व्या महिन्यानंतर मी तयारीला सुरुवात केली की बाबा आता आतापर्यंत मी चालू फिरू शकते, 9वा लागल्यानंतरच माहित नाही मला. सो मी थोडं करत सगळं म्हणजे बाळासाठी लागणार. की आपल्याला एक काळजी असते ना की जरी नवीन वस्तू असली तर ती बाळाला कुठे टोचू नये, ऋतू नये, त्याला एक काहीतरी धुवून ठेवावं, नीट एकदा वॉश करून ठेवावं. ही आपली एक आई म्हणून जी काळजी असते ती मी सर्व परीने घेत होते. आणि ह्याच्यातूनच ही संकल्पना सुचली की माझ्यासारख्या, म्हणजे तेव्हा मी तर वर्किंग नव्हते, पण आजच्या स्त्रीकडे जर तुम्ही बघाल तर घरातले मोस्ट ऑफ द सगळेच वर्किंग असतात एका घरात राहणारे. सो तिला एक मदतीचा हात मिळावा आणि तिला एक मदत व्हावी की तिला बाळंतपण तिचं एन्जॉय करता यावं, तिला कुठेही असं वाटू नये की आपल्या बाळाची आबाळ होतीये. आणि ह्याच्यातून मी हा व्यवसाय सुरू केला की अशा सर्व लेडीजला एक मदतीचा हात माझ्यातर्फे. अच्छा. आणि मग ही सुरुवात करताना तू काय केलंस, म्हणजे आधी लिस्ट केली अशी काय काय केलंस? हो, आधी आम्ही काय केलं म्हणजे मी एक लिस्ट तयार केली आणि सुरुवातीला आम्ही घरातनच हे सुरू केलं की एका बाळाला काय काय लागतं किंवा एका आईला काय काय लागतं डिलिव्हरी झाल्यानंतर, किंवा एखादं बाळ घरी आल्यावर आपल्याला काय काय लागतं ह्याची आम्ही एक लिस्ट केली. आणि दोघांना मिळून लागणाऱ्या काय गोष्टी आहेत ह्याची एक लिस्ट केली. आणि मग त्यानुसार आम्ही थोडंसं फेसबुकवर वगैरे त्याचं थोडंसं प्रसार माध्यमांद्वारे थोडंसं पब्लिसिटी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आला लोकांचा. ओके. मला वाटतं सुरुवातीचे तुझे अनुभव खूप वेगळे होते, कारण मला वाटतं त्यावेळेला करोना सुरू झाला होता. हो, म्हणजे आम्ही हे सुरू केलं 17-18 मध्ये साधारण, आणि त्याच्यानंतर लगेचच करोना आला. आणि करोनामध्ये म्हणजे मला इतकं काय म्हणावं, माझ्याबद्दल मला एक चांगलं असं वाटतं की त्यावेळेला ऑनलाईन सर्व बंद होतं. काय, कुठलीही दुकानं नव्हती चालू. आणि त्यावेळेला मी घरातून व्यवसाय करत असल्यामुळे मी पूर्ण स्टॉक घरात भरत होते, म्हणजे माझ्या परीने जेवढं मला शक्य आहे तेवढं. आणि जेवढं काही मला त्या काळात, म्हणजे लोक अक्षरशः पोलिसांच्या अपॉइंटमेंट वगैरे घेऊन अगदी पिंपरी चिंचवड, वाकड इकडनं यायचे. आणि मी त्यात येणाऱ्या बाळाची काहीच चूक नव्हती. म्हणजे त्याची आबाळ का व्हावी हा एक माझा एक म्हणजे काय म्हणू मुद्दा होता की त्या बाळाचे हाल होऊ नयेत ह्या काळात. आणि त्यामुळे मग अगदी काही जण तर अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल 11:30 पावणे 12 आलेले आहेत. हो का, रात्री? हो. आणि तो प्रसंग मी तुम्हाला सांगते की त्या मॅडमचं बीपी वाढलं कोरोनाच्या टेन्शनमुळे आणि त्यांची तारीख 15-20 दिवस अलीकडे आली. म्हणजे सीझर करणार होते ठरलं होतं, पण बीपी वाढल्यामुळे 15-20 दिवस अलीकडे आली तारीख आणि त्यांच्या इमर्जन्सी सीझर करावं लागलं.
त्यावेळेला त्यांच्या मिस्टरांचा मला 10:15 फोन आला हा, की हा. मॅडम अशी अशी सिच्युएशन आहे, तुमच्याकडे बाळाचं सामान मिळेल का? हा. तर म्हटलं या सर, माझ्याकडे सर्व सामान जेवढं काही माझ्याकडे उपलब्ध आहे ते मी सर्व तुम्हाला देऊ शकते. कारण न्यूबॉर्न साठी सगळं तुझ्याकडे. आणि हो म्हणजे झाल्या कुठून आणणार ना कपडे एकदम. हो, आणि तेव्हा कसं होतं की तुम्ही दुसऱ्यांकडे पण मागू हो. शकत नव्हतात, कारण कोरोना कोणी भेटतच नव्हतं एकमेकांना त्यावेळेला. आणि कोरोनाची सिच्युएशनच अशी होती की हो. हात लावला की ते पसरत होतं. आणि कुणी एकमेकांना काय तोंड सुद्धा बघत नव्हते लोक, घरात गपचूप बसलेले होते. म्हणजे खरंय. तुझा स्टोअरचा किती त्यावेळेला लोकांना फायदा झाला असेल हो. हा आता मी इमॅजिन हो. करू शकते. अगदी. अगदीच. हो ना. आणि तुझं आताच एक घर आहे दुसऱ्या मजल्यावर आहे मला वाटतंय. हो मग कसं तेव्हा आता स्टोअर दुसऱ्या मजल्यावर होतं, मग यायच्या का प्रेग्नंट बायका सगळ्या? हो, मी त्यांना आधीच सांगायचे फोन केल्यावर की माझं घर दुसऱ्या मजल्यावर आहे, 25-30 पायऱ्या आहेत, तुम्हाला चढून यायचं. तर नाही यायच्या बायका, कारण त्यांना ते स्वतः बघायचं असायचं. आपल्या हो. बाळासाठी आपण वस्तू घेतो आहोत, तेच. तर त्यांना एक स्वतः बघायचं असायचं की रंग काय कसा आहे, काय आहे. रंगसंगती, हो. प्रिंट म्हणा, कलर म्हणा, हे सगळं त्यांना स्वतःला खरेदी करण्याचा जो आनंद आहे तो त्यांना घ्यायचा असायचा. आणि यायच्या बायका अगदी नातवंडांसाठी खरेदी करायला आजी आजोबा सुद्धा येतात. हळूहळू का होईना चढून यायचे. हो. पण काही असा अनुभव आला का की एखादीला अगदी जमलंच नाही, असं काही झालं होतं? हो, म्हणजे त्या अनुभवातनच आम्ही स्टोअरकडे वळलो की एक लेडीज म्हणजे माझ्या कस्टमर होत्या, त्यांना ट्विन्स प्रेग्नन्सी होत्या आणि त्यांचं वेटही खूप होतं. तर त्या म्हटल्या मी चढू शकते अगोदर, पण जिना बघितल्यावर त्या म्हटल्या की मी नाही चढू शकणार. सो मग त्यांचे मिस्टरच वर आले आणि त्या खाली कारमध्ये बसून राहिला आणि त्यांनी व्हिडिओ कॉल खरेदी केली. तर मग त्या अनुभवातनं मला एक हे आलं की बाबा अशा खूप जणी असू शकतील की ज्यांना वर चढता येत नाही अगदी. सो मग त्याच्यामुळे मी ग्राउंड फ्लोअरला एक स्टोअर घेऊन आपण शिफ्ट व्हावं या संकल्पनेकडे मी वळले. ग्रेट. आता तुझ्या मदरहूड स्टोअर मध्ये काय काय मिळतं? माझ्या मदरहूड स्टोअर मध्ये बाळणपणासाठी लागणाऱ्या सर्व इसेन्शियल गोष्टी, सर्व म्हणजे अगदी बाळासाठी आणि आईसाठी जे काही लागतं ते सर्व मी प्रोव्हाइड करते. बरं. ज्याच्यामध्ये बाळासाठी कपडे, त्याच्यानंतर बाळासाठी ऍक्सेसरीज, आईसाठी कपडे, आईसाठी ऍक्सेसरीज आणि दोघांसाठी लागणाऱ्या ऍक्सेसरीज प्रोव्हाइड करते. पण विषय निघालाच म्हणून मी म्हणलं की साधारण कुठल्या महिन्यात जावं खरेदीला प्रेग्नंट बाईने, म्हणजे प्रेग्नंट स्त्रीने एखाद्या स्त्रीनी 7व्या महिन्यानंतर खरेदी करून ठेवणं गरजेचं आहे. आणि आजकाल डॉक्टर सुद्धा हेच सांगतात की तुमची एक मदर बॅग आणि एक बेबी बॅग तुम्ही तयार करून ठेवली पाहिजे. म्हणजे बिफोर प्रेग्नन्सी आणि आफ्टर प्रेग्नन्सी हे दोन्ही तिला तयार ठेवायला लागतं. मग त्या दोन्ही बॅगांमध्ये काय काय असतं तुझं, म्हणजे एक स्टँडर्ड? बिफोर मध्ये कसं आहे, बिफोर मध्ये आपण आईचे कपडे म्हणा की साधारण तिला ढगळे कपडे किंवा जे फिडिंगसाठी जे तिला लागणारे कपडे आहेत ते ती बिफोर आफ्टर दोन्ही वापरू शकते. आणि बाळासाठी हॉस्पिटलला जाताना तुमच्याकडे काय काय लागणार आहेत गोष्टी, जबली म्हणा, टोपडी म्हणा, लंगोट, दुपटे, ड्राय मॅट, त्याच्यानंतर एखाद दुसरं ब्लँकेट बाळासाठी छोटंसं, त्याच्यानंतर बाळाचं तोंड किंवा हातपाय पुसण्यासाठी छोटेसे बेबी नॅपकिन्स म्हणा, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एक प्रिपेअर म्हणजे बेसिक एवढ्या गोष्टी तरी लागतात. म्हणजे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला ती बॅग तयार ठेवली पाहिजे. आणि तिने स्वतःची पण बॅग, कारण तिथे गेल्यावर तिलाही कपडे लागणार. हो, कारण तिलाही कपडे लागतात. फिडिंग तिचं त्यावेळेला चालू होतं, जेव्हा बाळ बाहेर आल्यापासून तिचं फिडिंग प्रोसेस चालू होते. आणि त्याच्यानंतर तिला इनरवेअर्स पण लागतात. ह्याच्यासाठी आफ्टर डिलिव्हरीसाठी. तर इनरवेअर्स आणि मॅटर्निटी वेअर्स, त्याच्यानंतर आईसाठी सॉक्स हे गरजेचे आहेत, चप्पल आणि सॉक्स, आणि कानाला बांधायला स्कार्फ. आणि जर थंडीचा सीझन असेल तर तुम्ही एखादा स्वेटर सुद्धा तुमच्या जवळ ठेवू शकता. असं. बरोबर आहे. आपल्याकडे एक असं समज आहे, म्हणजे मी ऐकलेलं आहे की आधीपासून काही घ्यायचं नाही, झाल्यावर घेऊया. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांग ना, का म्हणजे? तर त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे काय, मला एक असं वाटतं, म्हणजे माझी अशी संकल्पना आहे किंवा माझा असा एक विचार आहे की पूर्वीचे
काय म्हणू बाळ दगावण्याचे प्रमाण जास्त असायचं, कारण तेवढे डॉक्टर किंवा हे सोयी सुविधा नव्हत्या बाळणपणासाठीच्या. तर त्यावेळेला बाळ दगावण्याचं प्रमाण जास्त असायचं आणि मग ते बाळाचं आणलेलं सामान बघून नंतर त्या स्त्रीला जे एकतर बाळ दगावलेलं आहे ते दुःख आणि पुन्हा ते सामान बघून होणारं दुःख, ह्याच्यातून तिला जाऊ लागू नये म्हणून लोक असं आधीपासून तयार करायचे नाहीत की जेव्हा बाळ येईल बाहेर तेव्हा बघू. बरोबर. असं. पण आता कसं आहे, आता जमाना बदललाय, आता सर्व सोयी सुविधा अगदी काय म्हणू शिगेला पोचलेल्या आहेत, मुहूर्तावर सुद्धा डिलिव्हरी होतात आपल्याकडे. सो त्याच्यामुळे आजकाल लोक बिफोर डिलिव्हरी म्हणजे प्री डिलिव्हरी साठीच तयार असतात, अगदी प्रॉपर तयार असतात. खूपच चांगली गोष्ट आहे ही ना, कारण त्या वेळेला धाव नातेवाईकांनाच करायला लागते आणि नातेवाईक तुमच्या जवळ नसतात एवढे नाही, नातेवाईक सुद्धा आता वर्किंग आहेत. तेच ना. आणि कोरोनापासून म्हणजे हे खरं तरी चांगली गोष्ट आहे. हायजीन, बाळाच्या दृष्टीने हायजीनसाठी नवीन कपडे वापरतात लोक, भले ते एकदा दोनदा वॉश करून वापरतील, पण बाळासाठी हायजीनच्या दृष्टीने नवीनच प्रिफर करतात. अजून एक मला विचारायचं होतं की बाळासाठी कुठले कपडे घ्यावेत, हे बऱ्याचशा मुलींना किंवा बायकांना अजूनही एवढं लक्षात येत नाही की काय घ्यावं नक्की, तर ते तू सांगशील म्हणजे त्यांना. हो नक्की. ते मी माझ्या स्टोअरमध्ये आलेल्या प्रत्येक स्त्रीला सांगत असते, कारण काय आहे, आत्ताची स्त्री जी आहे ही 25 ते 35च्या घरातली आहे आणि तिची आई जी आहे ती 50 ते 55च्या घरातली असते किंवा अगदी त्याच्या पुढची पण असते. सो त्यांना आठवत नसतं की आपण काय काय केलं ते तुटपुंज आठवत असतं, पण खूप असं त्यांच्या लक्षात नसतं. तर त्याच्यामुळे प्रत्येक आलेल्या स्त्रीला मी सगळं सांगते की तुम्हाला हे आता वापरायचं आहे, ह्या गोष्टी नंतर वापरायच्या आहेत. काही काहींना तर गोष्टी कशा वापरायच्या हे सुद्धा माहिती नसतं. म्हणजे अगदी शेक घेताना कसा घ्यायचा शेक हे सुद्धा माहिती नसतं. तर ते सुद्धा मी त्यांना समजावून सांगते की शेक कपडे पण कपडे सुद्धा की तुम्ही कोणते कपडे घालायचे, का घालायचे असं. आणि बाळासाठी मी कसं करते की सीझन नुसार, उन्हाळा पावसाळा हिवाळा, सो सीझन नुसार आम्ही कस्टमरला तसं सांगतो की तुम्ही आता हे कपडे प्रिफर करा, ते कपडे प्रिफर करा. आणि जसं बाळ वाढत जाईल तसं त्यांचं हे वाढतच जातं, म्हणजे काय म्हणून बाळाच्या डिमांड्स वाढत जातात आणि सीझन सुद्धा बदलत जातात, त्याच्यामुळे ते येत असतात. ते तर आहे. म्हणजे एक बाळंतपण त्याच्यासाठी जवळजवळ 1000 गोष्टी लागतात आणि त्या सगळ्या तू प्रोव्हाइड करतेस. तुझ्या अगदी म्हणजे काही काही वेळेला डॉक्टर आक्षेप घेऊ शकतात माझ्यावर की मी शेकडीचं सामान सुद्धा देते आजकाल, कारण ती जी पारंपरिक आपली पद्धत आहे शेक घेण्याची बाळंतपणानंतरची, ती खूप गरजेची आहे. कारण 9 महिने शरीरात स्त्रीच्या बदल झालेले असतात आणि जो कमरेला बाक आलेला असतो किंवा जे कमरेवर ताण आलेला असतो 9 महिने किंवा विशेषतः 5व्या महिन्यानंतर जेव्हा बाळाचं वजन वाढत जातं, त्यासाठी कमरेसाठी शेक घेणे आईनी हे खूप गरजेचं असतं. आणि मी त्यांना हे आवर्जून सांगते की डॉक्टर काहीही म्हणत, तुम्ही किमान कमरेला तरी शेक घेणं गरजेचं आहे. काहीतरी अर्थ असणारच आहे ना, एवढ्या जुन्या परंपरा आहेत हजारो वर्षांच्या, त्याला काहीतरी अर्थ असेल म्हणूनच या सगळ्या जुन्या बायका हे सगळं करायच्या. त्याला म्हणजे मालिश करून घेणं किंवा शेक देणं हे सगळं तू सांगतेस ते अगदी मला योग्य वाटतं. म्हणजे त्याला मी तुम्हाला काय म्हणू, वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे त्याला. ओवा आणि शेपा हे वात रोखणारे त्याच्यात गुणधर्म आहेत ह्या 2 गोष्टींमध्ये, ओवा आणि शेपामध्ये. सो ओवा आणि शेपा ह्याची जेव्हा आपण धुरी घेतो तेव्हा आपले जे काही काय म्हणू होल्स आहेत शरीरावरचे, ज्याच्यातून हवा आपण आत घेतो, ह्याच्यातून वात पुन्हा वाढण्याची शक्यता असते आफ्टर डिलिव्हरी. सो ते रोखण्याचं काम ओवा आणि शेपा करतं. जसं बाहेरून करतं तसं आतून सुद्धा करतं. त्यासाठी मी बाळंतिणीसाठी बडीशेप हे एक मी तयार केलेली आहे. आणि अगं काही घरात पाळणा विकत घेत नाहीत असं म्हणतात, तर त्याचं काय कारण असेल किंवा आता तू काय करतेस त्याच्या बाबतीत? असा पण अनुभव आलेला आहे आम्हाला. म्हणजे सुरुवातीला आम्ही पाळणा विकतच देत होतो कस्टमरला, पण नंतर 4-5 कस्टमरची अशी डिमांड आली की आम्ही वापरून झाल्यावर तुम्ही परत घेणार का मॅडम आमच्याकडनं? तर म्हटलं नाही, अशी सिस्टीम आमच्याकडे आता तरी नाही. सो मग त्याच्यातनं आम्ही असं हे केलं की विकत देण्यापेक्षा जर रेंटवर दिलं, भाड्याने दिलं कस्टमरला
की तुम्हाला जेवढे महिने वापरायचे आहेत तेवढ्या महिन्याचं वापरा. तुम्ही बुकिंग करा आणि वापरा. म्हणजे कसं पुढच्या कस्टमरला आम्ही सांगू शकतो की ह्या तारखेनंतर पाळणा उपलब्ध आहे. अच्छा. सो मग आता आम्ही काय करतो, पाळणा भाड्यानेच देतो. आणि एक आजचा विचार कसा आहे की एखादी स्त्री बाळंतपणाला आल्यानंतर माहेरी 3 ते 4 महिने असते. हो. त्याच्यानंतर ती गेल्यानंतर त्या वस्तूची घरात अडचण होऊ नये आणि हा विचार त्या घरातल्या लोकांचा साहजिक आहे की असतोच. नंतर काय करणार आम्ही त्या पाळण्याचं. हो ना. सो मग त्याच्यातून ही संकल्पना आली की आपण आता रेंटवर देऊयात पाळणे. म्हणजे बरोबर. ज्यांना विकत हवेत त्यांना विकत देतो आम्ही, हा. पण ज्यांना मॅक्झिमम आमच्याकडे रेंटवालेच कस्टमर असतात. मला एक असं ह्याच्यामध्ये थोडंसं ऍड करावं असं वाटतं. जुन्या काळी म्हणजे माझ्या लहानपणी जेव्हा आमच्या घरात पाळणे होते तेव्हा ते घरातलेच होते, कारण दरवर्षी एक बाळणपण असायचं. त्या पाळण्याचा उपयोग दरवर्षी होत राहायचा. हो. आता तसं होत नाहीये. नाही, एकत्र नाही. कुटुंब नाहीयेत, एवढी लोक नाहीयेत घरात, बरोबर. त्यामुळे पण असेल. आणि आजकाल कसं एक मूल संकल्पना आहे, आहेच. त्याच्यामुळे सुद्धा झालं थोडस हे आहे त्याला. तू मगाशी बोलता बोलता म्हणालीस की तू सुपारी करून देतेस, तर तू इकडे कशी वळलीस? म्हणजे डिंक लाडू, मेथी लाडू, हळीव लाडू हे पण तू प्रोव्हाइड करतेस? हो, म्हणजे आता म्हणजे मी एक विचार केला की जर आता आपण पारंपरिक हे हो. सगळं प्रोव्हाइड करतोय तर ह्याच्यामध्ये खाण्याच्या गोष्टी सुद्धा येतातच. बरोबर. आणि ह्याच्यामुळे कसं आहे, डिंक मेथी हळीव ह्याच्यामुळे आईच्या शरीराची झीज भरून निघते आणि शिवाय तिचं दूध वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. त्याचबरोबरीने जेव्हा ती जे काही खाते त्याचं दुधात रूपांतर होऊन बाळाला ते प्रोव्हाइड होतं. त्याच्यामुळे आईने खाल्लेल्याचा बाळाला त्रास होऊ नये हो. म्हणून मी जी सुपारी तयार करते त्याच्यामध्ये मुख्यतः ओवा शेपा असतोच. म्हणजे जसं तुम्ही शेक बाहेर न घेता शरीराला, तसाच हा ओवा आणि शेपा आतून सुद्धा त्याला फलदायी ठरतो आणि त्याच्यामुळे बाळाला गॅसेसचं प्रमाण जे आहे ते कमी होतं खाल्ल्यावर आणि बाळाला त्रास जो होतो तो कमी होतो. आणि तुला एक लाडवाची गंमत सांगते. एक आजी आजोबा आले होते की आम्हाला लाडू टेस्टिंगसाठी हवेत, तर मी म्हटलं की मी आता माझ्याकडे रेडी नाहीयेत, 1-2 लाडू काही मी असे तुम्हाला टेस्टिंगसाठी देऊ शकत नाही. तर ते म्हटले नाही ठीक आहे, तुम्ही 3 प्रकारचे लाडू आम्हाला पाव किलो द्या. तर मी म्हटलं ठीक आहे देते. तर मला माहित नाही त्यांच्या घरात खरंच कोणी बाळंतपणासाठी आलं होतं का नाही होतं, पण त्यांना मी टेस्टिंगसाठी लाडू दिले आणि त्यांना ते इतके आवडले की त्यांनी ते नंतर मला 1-1 किलोची ऑर्डरही दिली. हो. आणि ते घेऊनही गेले म्हटल्याप्रमाणे. आणि मग ह्याच्यातून मला असं लक्षात आलं की लोकांना माझ्या हातची टेस्ट आवडतीये आणि बाहेरून आउटसोर्स केलेले जे अनुभव होते मला ते थोडे काय म्हणू निराशाजनक होते की ते कस्टमरचा रिव्ह्यू आला की नाही आवडले फारसे किंवा खूप काय म्हणू डालडायुक्त अशी थोडीशी टेस्ट होती. सो मग त्याच्यातनं हे कळलं की थोडं बाहेर भेसळयुक्त आपल्याला माल मिळतोय, तर असं नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे एका आईला म्हणजे ती ज्या फेज मधून जात आहे त्याच्यात तिला कमी भेसळयुक्त अन्न तिने खाल्लं तरच तिला ते उपयोगी होणार आहे. त्याच्यामुळे मी डिंक आणि मेथीला आणि हळीव हे 3च लाडू म्हणजे जे बाळंतिणीला लागतात तेवढेच मी बनवते. इतके टेस्टी असतात की ते नॉर्मल लोक सुद्धा. हो, अगदी अगदी. आता असं कधी झालंय का की बायकोला जमलं नाही मग मी चालो आणि मी सगळं घेऊन जातो, असा नवरा एकटाच आला? हो, असं म्हणजे कसं आहे, सुरुवातीला आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की सुरुवातीला स्त्री येऊन बघून जाते, तिला आता माझ्या क्वालिटी बद्दल कुठलीही शंका नसते किंवा ती माझ्या रेट बद्दलही कुठेही साशंक नसते. ती सरळ मला सांगते मॅडम हे पाहिजे, मी तिला फोटो पाठवते, ती त्याच्यावर अप्रुव्हल देते आणि मिस्टर येऊन कलेक्ट करून जातात. आणि अगदीच खूप काही वेळेला असं होतं की त्या लेडीजला पण शक्य नाहीये येणं आणि मग ते त्यांचे यजमान येतात आणि खरेदी करतात. मग तेव्हा सुद्धा मी त्यांना जरी माहिती नसलं तरी मी त्यांना समजावून सांगते की ही गोष्ट अशी वापरायची आहे, ही गोष्ट अशी वापरायची आहे. आणि ह्यातलाच एक अनुभव सांगते मी तुम्हाला. रिसेंट कमांड हॉस्पिटलमधनं अचानक फोन आला आणि आर्मीतले ते होते आणि त्यांनी फोन केला की माझी बायको लेबर रूम मध्ये आहे आणि तिच्यासाठी मला गाऊन पाहिजे, तर तुम्ही लगेचच्या लगेच म्हणे तुम्ही इथे डिलिव्हर करू शकता का? म्हटलं मी स्वतः येत नाही, पण म्हटलं आपण जे ऑनलाईन ऍप आहेत पिकअप आणि ड्रॉप त्याच्याद्वारे म्हटलं मी तुम्हाला हे लगेचच पाठवू शकते. मग त्यांना लगेच फोटो पाठवले, त्यांनी लगेच सिलेक्ट केले आणि विदिन हाफ अन आवर ती गोष्ट त्यांच्या हातात होती. तर ते मला खूप छान वाटतं की
एका आर्मी हो. माणसाला आपण सर्व करू शकलो खरंच आहे असं. म्हणजे त्यांच्या गरजेच्या वेळेला. हो खरंच आहे. कारण असे इतके लोक असतील ना ज्यांना, आणि काही लोक ना पुण्यातले नसतात, ते बाहेरचे असतात बऱ्याच हो. वेळेला, हो. आणि त्यांना अशी घरगुती मदत किंवा घरेलू काय म्हणतात त्याला, चवीची, प्रेमाने घरगुती चवीची मिळालं तर खूप छान वाटत असेल ना, असं हो. की चला आपलं कोणीतरी आहे इथं, असं पण वाटत असेल. हो. अगं मगाशी आता तू बोलता बोलता सांगितलंस की धुरी देणं किंवा हे सगळं कसं आपल्या वैज्ञानिक दृष्टीनं पण बरोबर आहे जुन्या ह्या प्रथा. तर तू त्याच्यातलं काय काय देतेस म्हणजे? मी त्याच्यातलं सर्व काही देते. म्हणजे धुरीचं सामान काय असतं, हो, आणि कॉट पण असते, कोळसा वगैरे, ते सगळं कसं म्हणजे काय कसं वापरायचं वगैरे? आता कॉट कशी आहे, कॉट आपल्याकडे पूर्वी घराघरात उपलब्ध असायची, हो. लोखंडी कॉट पट्ट्याची, तुम्हाला माहिती असेल. तर पण ती नंतर असं झालं की फक्त बाळणपणासाठी वापरली जायला लागली. सो ती पण आम्ही रेंटने देतो. त्याच्याबरोबर शेगडीसाठी 5 किलो कोळसा, अर्धा किलो धुरीची पावडर, एक छोटं घमेलं आणि एक छोटा झारा. कारण आजकाल रॉकेल उपलब्ध नाहीये कोळसा पेटवून घेण्यासाठी. सो त्या झाऱ्यामध्ये कोळसे ठेवायचे, पेटवून घ्यायचे आणि घमेल्यामध्ये उतरवून मग त्याच्यावर धुरीची पावडर टाकून शेक घ्यायचा. असं ह्याचा खूपच उपयोग होत असेल ना लोकांना, कारण हे सगळं आणायचं कुठून? हो, हे पण आजकाल ही पण दुकानं अगदी लुप्त होत चालली आहेत कोळशाची वगैरे, माहितीच नाहीये लोकांना. हो, त्याच्यामुळे म्हणजे खूप लोकांना अगदी हायसं वाटतं की हुश्श हे तुमच्याकडे मिळतंय, सगळं मिळालं असं. हो. तू आता हे सगळं जे सांगितलं की धुरी, कोळसा, घमेलं, हे सगळं खूप म्हणजे अगदी बऱ्याच जणांनी नावं तर ऐकली पण नसतील खरं म्हणजे, पण हे सगळं तू देतेस आणि तू ऑनलाईन बिझनेस करतेस हा सगळा. या ऑनलाईनच्या जमान्यात तू हे सगळं कसं काय जमवू शकतेस? कारण ऑनलाईन कंपन्या तर भरपूर आहेत ना टक्कर द्यायला आपल्याकडे. हो, पण ऑनलाईनला खरं सांगायचं तर ऑनलाईनला मला कोणी तोडीस तोड नाहीये, अगदी ऑफलाईनला सुद्धा कोणी तोडीस तोड नाहीये. कारण माझा जो कस्टमरशी जो डायरेक्ट टच आहे तो तुम्हाला ऑनलाईनला मिळणार नाही. आणि जी माझं जे कस्टमरशी बॉन्डिंग आहे ते तुम्हाला ऑनलाईन वस्तू, एखादी स्त्री अगदी मॅगी पासून टीव्ही पर्यंत सगळं घेईल, तिच्यासाठी सुद्धा ती घेईल. पण जेव्हा बाळासाठी, जे बाळ अजून ह्या जगात आलेलं पण नाही, त्याच्यासाठी ती रिस्क नाही घेत. ती कष्ट घेऊन माझ्या स्टोअर पर्यंत येते आणि तिला तो फील घ्यायचा असतो कपड्याचा. बरोबर. कपडा हात लावून बघितल्यावर तुम्हाला त्याची क्वालिटी लगेच लक्षात येते. तो जो एक अनुभव असतो कपडा पारखण्याचा, तो तिला घ्यायचा असतो आणि त्यासाठी त्या दुकानातच येतात बाळासाठी खरेदी करायला. भले त्यांना थोडासा त्रास सहन करायला लागला तरी चालेल, पण त्या स्टोअर मध्येच येतात. त्याच्यामुळे ऑनलाईनला मला कोणी नाही. तुझ्याकडे तसे ऑनलाईन तसे कपडे आहेत का? हो, ऑनलाईन म्हणण्यापेक्षा मी ट्रेंडनुसार, मी तेच म्हणणार होते की एखाद्या बाईला बाळणपणानंतर कम्फर्टेबल आणि बाळासाठी सुद्धा कम्फर्टेबल, ऍज वेल एज बाळासाठी सुद्धा कम्फर्टेबल असे कपडे माझ्याकडे आहेत. जसे की तुम्ही म्हणाल फिडिंग कुर्ती आहे, फिडिंग गाऊन आहे. अगदी ह्याच्यात आम्ही आता फिडिंग नाईट सूट सुद्धा आणलेला आहे, ज्याच्यामध्ये टी शर्ट आणि पॅन्ट आहे आणि टी शर्टला चेन आहेत. वा, छान. म्हणजे हे सगळे अगदी उपयोगाचे वस्तू आहेत तुझ्या. हो, म्हणजे त्या आईसाठी जर, म्हणजे ती जर मॉडर्न असेल आई, तर तिला टी शर्ट पॅन्ट ती प्रिफर करते. तिला काम पण करायचं आहे आणि तिला बाळाकडे पण बघायचं, सुटसुटीत आणि कम्फर्टेबल, कुठेही न टोचणार, की बाळाला मांडीवर घेतल्यावर सुद्धा ते बाळाला त्रास होऊ नये त्या कपड्याचा, तुम्ही घातलेला. सो हा सुद्धा एक विचार मी करते. हो, खूपच डीप विचार करतेस तू या सगळ्या गोष्टीचा. याच्यामुळेच तुझ्यावरती तुझ्या कस्टमरचा विश्वास आहे आणि तो तू कमावलेला आहेस. तर तो तू कसा कमावलास? कस्टमरची ह्याच्यात मला खूप साथ आहे पहिल्यापासूनच. कारण प्रत्येक येणारा कस्टमर एकच मला सांगतो, ही तुमची संकल्पना खूप युनिक आहे, की सगळंच तुम्ही एका ठिकाणी आईसाठी आणि बाळासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. सो माउथ पब्लिसिटीद्वारे कस्टमर माझी पब्लिसिटी करतोच आणि तो एक विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवलाय, की ज्याला मी आतापर्यंत निभावत आलेली आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि विविध माध्यमांद्वारे, जसं की फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, आता ते लागतं, युट्यूब आहे, तुम्ही पोहोचणार. त्याच्यामुळे तुम्ही कस्टमर पर्यंत, म्हणजे अनोळखी कस्टमर पर्यंत पण तुम्ही पोहोचू शकता.
तर त्याच्याद्वारे सुद्धा म्हणजे मी एक आधी आम्ही नव्हतो ह्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर, आम्ही फक्त फेसबुकद्वारेच हे करत होतो. पण आता काळानुरूप आपल्याला बदलावं लागतं. तर आता काय माहितीये का, आजच्या स्त्रीला हे माहिती नाहीये की काय काय युज करायचं किंवा काय काय नाही करायचं. बरोबर. सो त्याच्यामुळे त्या माझ्याकडे येतात आणि मी त्यांना समजावून सांगते की तुम्ही आता हे वापरा, ते वापरा, बाळासाठी तुम्हाला नंतर हे लागणार आहे. सो त्याच्यातनं मी त्यांचा एक विश्वास कमावते आणि त्यांचा माझ्यावर विश्वास बसतो की नाही, ह्या ज्या सांगतायत ते योग्य आहे. म्हणजे उगाच वस्तू खपवायचे म्हणून मी त्यांना कधीच हे करत नाही की गळ्यात मारत नाही की तुम्ही हे घ्याच वगैरे. मी त्यांना समजावून सांगते की ह्या गोष्टीचा हा उपयोग आहे, तुम्ही घ्या किंवा नका घेऊ, हा तुमचा चॉईस आहे. असं त्याच्यामुळे त्यांचा विश्वास मी संपादन केलेला आहे असं मी म्हणू शकते. आणि गंमत म्हणजे सांगायची तर कसं होतं की म्हणजे तुम्हाला एक अनुभव सांगते. एक कस्टमर आला होता, त्या खूप बारीक होत्या. सो त्यांना करंटली एम साईज होत होती. त्यांना 7व्या महिन्याचा कुर्तीची त्यांना एम साईज होत होती. पण मी त्यांना म्हटलं की नाही मॅडम, तुम्हाला थोडा एक साईज मोठा घ्यावा लागेल. तर त्या म्हटल्या नाही मला ढगले नकोय. तर म्हटलं तसं नाहीये, तुमच्याकडे अजून 2 महिने आहेत, 2 महिन्यानंतर तुम्हाला एम साईज पोटाला होणार नाही. भले तुम्ही आता खांद्याचा किंवा ह्याचा विचार करताय, तर त्याच्यासाठी तुम्हाला एल किंवा एक्सेलच साईज घ्यावा लागेल. आणि पुढे जाऊन सांगते तुम्हाला की बाळंतपणानंतर वजन वाढतं. सो तरीही तुम्हाला एक साईज मोठाच घ्यावा लागेल. मग हे त्यांना सांगितल्यावर पटलं त्यांना. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या आई पण होत्या. मग त्यांनी पण ह्याला दुजोरा दिला की हो, त्या म्हणतायत ते बरोबर आहे, अजून आपल्या हातात 2 महिने आहेत, तर तुला तो कपडा नंतर होणार नाही, त्याच्यामुळे एक साईज मोठा घे. आणि ह्याच्यामुळेच म्हणजे असं कस्टमरला समजावून सांगितल्यामुळेच अगदी सेकंड चान्स घेतल्यावर सुद्धा ते आमच्याकडे रिपीट शॉपिंगसाठी येतात. हा माझा अनुभव आहे आणि हाच विश्वास त्यांनी माझ्यात दाखवलाय. म्हणजे तोच ना, रिपीट कस्टमर म्हणजेच तुमचा विश्वास आहे. खरं, याचा अर्थ आहे. तुझ्याकडे दुकानात येणारे बरेचसे कस्टमर आहेत, पण आता समजा लांब आहेत, तर त्यांच्यासाठी तू कसं करतेस? ऑनलाईन किंवा पाठवतेस? काय करतेस? कुठे पाठवतेस? आणि पहिलं कुरिअर आमचं गेलं ते गुजरातला गेलं. त्याच्यानंतर बँगलोरला आम्ही 2-4 पार्सल पाठवले. आणि त्याच्यानंतर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, इकडे सुद्धा सिंगापूर, इकडे सुद्धा आम्ही कुरिअरनी पाठवलेले आहेत बाळाचे कपडे आणि आईचे कपडे. आणि ते त्यांना खूप आवडले. आणि त्यांचा रेफरन्स असा होता, जसं तुम्ही मगाशी म्हटलात विश्वास संपादन केलेला आहे, तर जुन्या कस्टमरनीच त्यांना आमचा रेफरन्स दिलेला होता की तुम्ही ह्यांच्याकडनं मागवा, ते तुम्हाला निश्चित पाठवतील. आता आपल्या या पॉडकास्टने पण तुम्ही जगभर पोहोचणार आहे. आज अजूनही ऑर्डर्स येतील. जिथे जिथे मराठी माणूस आहे, जिथे जिथे मराठी पॉडकास्ट बघतात, ते सगळेजण तुझ्याकडे ऑर्डर. हो येस, तुमच्या पॉडकास्टचे धन्यवाद. आता मला एक विचारायचं होतं की हा कार्यक्रम बघणारे किंवा ज्यांच्या ओळखीत कोणाकडे गुड न्यूज आहे किंवा ज्यांच्याकडे गुड न्यूज आहे, त्यांना तू काय सांगशील? त्यांना मी एकच सांगेन की तुम्हाला बाळंतपणासाठी जे काही लागणार आहे ते मी प्रोव्हाइड करू शकते. जोकसपाट तुम्ही ते कुठूनही घ्या, माझ्याकडून घ्या किंवा ऑनलाईन घ्या, कसंही. पण तुम्ही तुमचं बाळंतपण एन्जॉय करा, मदरहूड तुमचं एन्जॉय करा. शेक घ्या, लाडू खा, शतावरी कल्प दुधातनं घ्या, तुमचं पोटाला पट्टा बांधा, कानात कापसाचे बोळे घाला. जरी तुम्हाला ते आता नको असतील तरी थोडं पंख्यापासून दूर राहा. आणि बाळाला खूप बांधून ठेवू नका, कारण तेही तितकंच गरजेचं आहे. ते एकदा आपल्या वातावरणाशी मॅच झालं बाळ की त्याला थोडं मोकळं सोडा. आणि ओव्हरऑल तुम्ही तुमचं बाळंतपण एन्जॉय करा. बाकी तुम्हाला सपोर्टला मदरहूड किट आहेच. आणि अजून एक सांगायचं असं राहिलं की बाळासाठी कॉटनचा कपडा घ्यायचा का होजियरीचा कपडा घ्यायचा, हे एक महत्वाचा प्रश्न असतो मनामध्ये. तर आजकालचं कॉटन जे आहे ना, ते एवढं प्युअर नाही आहे. तर शक्यतोवर होजियरीचं कापड घेतलं किंवा मलमलचं कापड घेतलं, ज्याच्यामध्ये आजकाल येतात कपडे मलमलच्या ह्याच्यात, तर ते तुम्ही बाळासाठी शक्यतोवर ते वापरा. तर अजून एक सांगायचं असं होतं की बाळासाठी कपडे घेताना कॉटनचे घ्यायचे का होजियरीचे घ्यायचे का अजून कुठल्या कपड्यामध्ये घ्यायचे,
बरोबर. तर मी सांगेन शक्यतोवर होजिअरी कपडा घ्या, कारण होजिअरी कपडा हा ऑल सीझन चालतो. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा कुठलाही सीझन असलं तरी होजिअरी कपडा बाळासाठी योग्य. आणि तुम्हाला ह्याबाबत कुठलीही शंका असली, काहीही तुम्हाला विचारावंसं वाटलं तर तुम्ही मला नक्की फोन करून विचारू शकता, मेसेजवर विचारू शकता, माझ्या संपर्कात तुम्ही येऊ शकता. तुम्हाला कुठलीही शंका असेल बाळणपणाबाबत तर मला तुम्ही संपर्क साधू शकता. म्हणजे तुला असं म्हणायचं की तुम्ही तुमचं बाळणपण, प्रेग्नन्सी सगळं छान एन्जॉय करा, कुठलंही टेन्शन घेऊ नका. आणि तुम्हाला काही लागलं तर मदरहुड किट आहेच आहे. प्रियंका सुपनेकर कायमच तुमच्यासाठी आहे. बाळणपणात काय काय गोष्टी असतात हे सगळं आज आम्ही नव्याने ऐकलं बरं का. आणि बऱ्याच मला अशी खात्री आहे की बऱ्याच आजींना याची उजळणी झाली असेल आणि बऱ्याच तरुणींना ही सगळी नवीन माहिती मिळाली असेल. तर प्रियंका, तू इथं आलीस आणि तू आम्हाला एक वेगळंच विश्व उलगडवून दाखवलंस, त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्ही मला ह्या तुमच्या पॉडकास्टमध्ये बोलवलं त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. आणि तुमचा हा पॉडकास्ट चॅनल असाच वृद्धिंगत व्हावा हीच सदिच्छा. खूप खूप धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आता एक प्रश्न पडला असेल की मदरहुड किट हे दुकान कुठे आहे. एवढा वेळ आम्ही बोललो तर मला तेच सांगायचं आहे. मदरहुड किट हे दुकान नारायण पेठेत मुंजाबाच्या बोळात बेडेकर मिसळची जी गल्ली आहे तिथे आहे. तुम्ही नक्की जा. तुम्हाला तिथे खूप छान सगळ्या बाळांसाठी आणि बाळाच्या आईसाठी हे सगळे वस्तू तिथे मिळतील, सगळे प्रॉडक्ट्स तिथे मिळतील. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि प्रियंकासाठी जर काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील त्या पण तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि हिचा ऍड्रेस, फोन नंबर आम्ही सगळं देणारच आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर पुन्हा भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये एका नव्या विषयावर.